यांचे वडील तीन ब्लॉकेज आहेत म्हणून सांगितले. त्याचा खर्च 3 लाख रुपये सांगितले. त्यांनी 3 लाख रुपये खर्च करायचं सांगितलं. हो घेणार एन्जिओप्लास्टिक केली. एक 100% ब्लॉक होता, एक 70% होता, एक 40%. बरोबर आहे. तुमचे जे कोणी डॉक्टर आहेत त्यांनी एन्जिओप्लास्टिक केली, 70% 2 ब्लॉक काढले. बरोबर आहे. आम्हाला 2 दिवसांनी सांगितलं की आम्ही 2 ब्लॉक काढले, एक काढला नाही. जो छोटा ब्लॉक होता तो औषधाने जाईल म्हणून नाही. बरोबर. परत 2 दिवसांनी त्या माणसाने परत एन्जिओप्लास्टिक केली. हां, आणि तो उरलेला 30% जो ब्लॉकेज आहे तो काढला. मग आधी ज्या वेळेला एन्जिओप्लास्टिक केली, ज्यात एन्जिओप्लास्टिकचा जो रिपोर्ट येतो त्यात क्लिअर आहे की 3 ब्लॉकेजेस आहेत. मग 2 का काढले आणि 2 काढले तर परत एन्जिओप्लास्टिक त्यांनी केली. त्याचा खर्च आम्ही का द्यायचा? बोलव त्याला, नाही जाम मारीन त्या डॉक्टरला मी. हा, लोकांना लुटता का? एका माणसाचा 2 वेळा एन्जिओप्लास्टिक करता. बोलव त्याला. एक माणसाचा 2 वेळा एन्जिओप्लास्टिक होऊ कसं शकतं? 2 दिवसाच्या अंतरात 2 वेळा एन्जिओप्लास्टिक करता. बोलवलंय का महापालिकेला सांगा हॉस्पिटल बंद करायला मी. हा, लुटायला उघडलंय का? हॉस्पिटल लुटायला उघडलंय? बरोबर. तुला आता सांगतो म्हणजे एवढे 4 लाख 2 लाख रुपये एक्स्ट्रा घेतले ते आता लगेच द्यायला लागतील तुम्हाला. नाही दिलं ना तर तुमच्या हॉस्पिटलला कामाला लावून टाकेल मी. त्यांना सांगितलं की 3 लाख रुपये खर्च आहे. ते म्हणते ओके आम्ही ॲडमिट करतो. ॲडमिट केल्याच्या नंतर त्यांच्या एक ब्लॉकेज होतं 100%, 70%, एक होतं 30 की 40%. 100% आणि 70% ब्लॉकेज काढले. 40% ब्लॉकेज काढला नाही. त्यांनी सांगितलं तो औषधानं होईल का? जर तुम्ही मला ओपनच केलाय तर 40% पण तुम्ही काढून टाकलं पाहिजे. एक बरोबर आहे. चला औषधाने जाईल असं डॉक्टरांचं मत होतं ना. तो परत 2 दिवसांनी एन्जिओप्लास्टिक केली त्या माणसाची एका ब्लॉकेजसाठी आणि केली तर तो निर्णय तुमचा होता. तुम्ही फॅमिलीला विचारून केला नाही. मग तुम्ही आमच्याकडनं 2 एन्जिओग्राफीचे पैसे कसे घेणार एन्जिओप्लास्टिकचे? माझा जो विषय आहे ना तो सोपा आहे. माझा विषय असा आहे की एका माणसाला 3 ब्लॉकेजेस आहेत. तुम्ही त्यांच्या फॅमिलीला आत बोलवता आणि सांगता का हे बघा 2 आम्ही आता फोडले. बरोबर आहे. बाहेर आल्यावर त्यांना तो एकच बॉक्स दिला जातो. बरोबर. हे एवढं सगळं खोटं का बोललं गेलं? 150 लोकांची केली आहे आणि ते करता करता मी माझी पण बायपास केली 6 महिन्यापूर्वी. त्यामुळे 150 लोकांचा करता करता मी एवढे जीव वाचवलेत ना हार्टचे. डॉक्टर ज्युपिटर, गोडबोले आणि जसलो या तिन्हीच्या पॅनलवर मी आहे ऍडवायझर म्हणून. त्यामुळे तुम्ही जे मला एक्सप्लेन करता ते सगळं मला माहिती आहे. माझा जो मुद्दा आहे की तुम्ही खोटं बोलून ऑपरेशन 2 वेळा केलं गेलं हे राजू शर्मा सरांना उद्या आल्यानंतर तुम्ही या ना. आपण शर्मा सर मॅडम तुम्ही मला सांगताय की तिथे जागेवर बीपी वाढतो, फ्लक्च्युएट होतो, सगळं ऑन टेबल. बरोबर आहे. तो ऑन टेबल स्क्रीनवर दाखवताना तुम्ही आम्हाला काय सांगितलं की यांचा बीपी फ्लक्च्युएट होतोय म्हणून आपल्याला 2 आता करावा लागेल, 1 नंतर करावा लागेल. हे तुम्ही आम्हाला काय सांगितलं? सर मी तुम्हाला सांगतो यात 100% फसवणूक झाली. मी आता महानगरपालिकेचे अधिकारी बोलवले. आपण सेकंड ओपिनियन यांचं घ्या. डेफिनेटली. बरोबर आहे. डेफिनेटली यांचं ज्युपिटरला आता लगेच सेकंड ओपिनियन. आज जर फसवणूक झाली असेल तर मी या कॉलेजच्या विरोधात एक मुवमेंट उभी करीन. कारण हे पहिलं प्रकरण नाही. असे अनेक लोक सांगतात कोणी बोलत नाही असं सगळ्यांचं मत. आज माझी अतिशय महत्वाची बैठक होती. मग मी हे सगळं ऐकतो किती लोकांना तुम्ही फसवणार. एक लिमिट असतं ना की माणूस ज्यावेळेला तुमच्या हॉस्पिटलला येतो त्यावेळेला तो घाबरलेला असतो. बरोबर आहे. तो घाबरलेला असतो तर तुम्ही त्याची एन्जिओप्लास्टिक ही 2.25 लाखात आज जगात कुठेही होते. तुम्हाला या माणसाची पुन्हा चौकशी करणार. महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटला पण कळवलं, हेल्थ डिपार्टमेंटला याची पूर्ण चौकशी या केसची स्टडी व्हावं. कारण काय अख्खा वसई विरार तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो. बरोबर आहे. आशेने बघतो आणि अशा प्रकारे जर फसवणूक होणार असेल आता यात मॅनेजमेंटला माहिती नाही असं आपण पकडूया. खालच्या लोक काही करत असेल पण ती फसवणूक आहे. आज यांनी हे मला कॉल आला म्हणून मला कळलं. नाही तर अशीही प्रकरणं अशी दाबली जातात. या प्रकरणात लोकांनी फसवणूक झाली. आपण क्लिअर करून घेऊ. डेफिनेटली करूया.
आम्हाला पण कळलं पाहिजे की आमचं काय मी चुकलं तर नाही. सांगते की फसवणूक झालेली नाही. ठीक आहे. कसं अहो बोलतोय मॅडम, की 3 फसवणूक लाख झालेली रुपये नाही? 3 लाख रुपये सांगून 6 लाख डॉक्टरांनी रुपये आम्हाला पैसे घेतले. सांगितलंच नाही सेकंड टाइम करायला लागेल. एकच टाइम सांगितलं. औषध घेऊन बरं होईल असं नाही, बोलून दोनचं angioplasty चे पॅकेज पैसे मी explain दुसरं अरे पण केले. दुसरं नव्हते package केले. द्यायला पाहिजे ना. केले असते तर आम्ही नसते केली इथे एंजिओप्लास्टी. गरज नव्हती आम्हाला करायची माझी. हॉस्पिटलच्या चुकीच्या सिस्टीममुळे आम्हाला 2 लाखाचा एक्स्ट्रा भूदंड पडला. तो आम्हाला मान्य नाही, तो आम्हाला परत करावा. ही अगदी सरळ आणि स्ट्रेट मागणी आहे. आणि ती झाली पाहिजे. आणि तुम्ही एवढं चांगलं हॉस्पिटल टाकलंय आणि लोकांना उलू बनवताय. नाही सर, नाही नाही तुम्हाला- नाही. संधी विचारून मी पण मॅडम- तुम्हाला आजच्या घडलेल्या घटनेचा इम्पॅक्ट 2 दिवसांनी कळेल. मी पण मॅडम मी- डबल पैसे घेतले. कोणी काय झालं ताई? अरे आमचं पण असं सर म्हणजे कॉम्प्युटर ऑफ झालेली आहे. आमचा मेडिक्लेम आहे. हा मेडिक्लेमच्या वरती पण आता आमचा मेडिक्लेम आहे. हा मेडिकल मध्ये तुम्ही हे लाखोचा बघा, तुम्हाला वाटतं ना काय होतं तुमच्या हॉस्पिटलला, तुम्ही ट्रस्टी आहेत नाही का? आता मी 2 दिवस मम्मीचा प्लाझ्मा घेतली आहे. एंट्री नाही, एंट्री आहे 21 दिवसचा आहे 25 आणि बिल पण मला जे वरतीतून दिले होते तेच प्रिस्क्रिप्शन मध्ये हेच आहे आणि आम्ही आले. आता माझे मेडिक्लेम आहे, रिएम्बर्समेंट करायचं मला. हा अरे तुमच्याकडूनच आणले आहे. तुमच्या थ्रू घेतली आहे. ते म्हणजे कोण? अरे पण तुमच्याच हॉस्पिटलची ना. असं बोलत नाही ना हॉस्पिटल तिथे. आणि अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. मी ठाण्यातले आज वसईमध्ये आहे आणि वसईमधलं हे मेमोरियल हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. इथे आहे. तिथे या ताई आहेत. त्यांच्या वडिलांना 2 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं. सुरुवातीला त्यांना 3 लाख रुपये एंजिओप्लास्टिकचा खर्च येईल आणि म्हणून त्यांना ऍडमिट करण्यात आलं. त्यांनी त्यांचे पैसे भरले. ऑपरेशन करताना त्यांनी 2 ब्लॉकेजचं ऑपरेशन केलं. एक 100% होतं, एक 80% होतं, एक 60% होतं. बरोबर आहे. 1 ब्लॉकेजचं ऑपरेशन त्यांनी केलंच नाही आणि त्यांना सांगितलं औषधाने पडेल आणि पुन्हा 2 दिवसांनी त्याच जागेचं ऑपरेशन करण्यात आलं आणि पुन्हा त्यांच्याकडनं त्याचे डबल पैसे घेण्यात आले. एका माणसाची 4 दिवसामध्ये 2 वेळा एंजिओप्लास्टिक करण्यात आली. मला असं वाटतं हे हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये जर असे धंदे होणार असतील तर मला असं वाटतं की या हॉस्पिटलमध्ये लोकांनी काय यावं. इथे आम्ही उभे असताना आणखी एक ताई तिकडनं ओरडते आहे की तीनच्या बरोबर पण अशीच फसवणूक झाली आहे. जर ट्रस्टच्या मेडिकलचं बिल करते, लाखोचा फार्मसीचा करते. आम्हाला काय माहिती आयसीयू मध्ये ते औषध घालते पण काय करते ते लोक. अशी जर असं जर धर्मदाय हॉस्पिटलमध्ये व्हायला लागलं तर मला असं वाटतंय की लोकांनी जगायचं कसं. ज्या 3 लाख 2.5 लाखाचं कोटेशन देतात आणि 6-6 लाख रुपये बिल वसूल केलं जातं घाबरवून त्यांच्या कुटुंबियांकडनं. मी आज धर्मदाय आयुक्तांना मागणी करणार आहे की या हॉस्पिटलच्या सर्व व्यवहाराची चौकशी व्हावी. नक्की जागा हे धर्मदाय आयुक्तांकडनं जागा अतिशय कमी किमतीत घेतात. प्रत्येक गोष्टीमध्ये सवलती घेतात सरकारच्या. पण लोकांना ज्या वेळेला सवलती द्यायची वेळ येते त्यावेळेला हे हॉस्पिटल लोकांना फसवतात. हे हॉस्पिटल वसईमध्ये आहे आणि वसईमध्ये तसे फार कमी मोठे हॉस्पिटल आहेत जे लोकांना सुविधा देऊ शकतील. त्यातलं एक हॉस्पिटल आहे. आता उभ्या मला 3 लोक मिळाली की ज्यांच्याबरोबर या हॉस्पिटलकडनं फसवणूक झालेली आहे. माझी विनंती आहे धर्मदाय आयुक्तांना आणि सर्व डिपार्टमेंटला की या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी व्हावी आणि योग्य तो निर्णय या हॉस्पिटलच्या बाबतीत घ्यावा. आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत यांच्या पुढचे जे एक्स्ट्रा 2 लाख रुपये जे यांच्याकडनं घेतलेले आहेत जोपर्यंत ते परत करणार नाही तोपर्यंत आम्ही तर गप्प बसणार नाही. पण अशा हॉस्पिटलमध्ये वसईकरांनी आपल्या घरच्यांना घेऊन यावं का एकदा नक्की विचार करावा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण ह्या माणसाला पैसे मिळाले पाहिजे एवढी मागणी आणि ते हॉस्पिटलने परत करावेत लागतात. ठीक आहे. तुम्ही तुमचं पत्र देऊन टाका. आता घ्या की आमच्याकडे एक्स्ट्रा पैसे घेतले ते पैसे आमचे परत करावे. ताबडतोब यांच्याकडनं लगेच आता असलेल्या फाईलची झेरॉक्स काढून घ्या. हे तुम्हाला समर रिपोर्टच देते. आम्हाला फाईलची झेरॉक्स देऊन टाका ना लगेच. फाईलची झेरॉक्स काढून घ्या. जा दोघं एक पत्र द्या त्यांना तसं आम्हाला पेपरची हो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.